आदरणीय व्यासपीठ, या ठिकाणी उपस्थित पालक मित्र, विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांना सर्वप्रथम भारतीय संविधान दिनाच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा। जसं या ठिकाणी सांगितलं की आपल्या या स्पर्धेचा उद्देश कोणता होता, हा एक महत्त्वाचा उद्देश होता की विद्यार्थ्यांना संविधानाबद्दल जागृती निर्माण व्हावी, संविधानाबद्दल माहिती मिळावी, हा एक उद्देश होता। पण या उद्देशासोबत आणखी एक उद्देश कोणता होता तो मी या प्रास्ताविकामधून सांगणारच आहे। तर असं म्हणतात, बाइबल पे ख्रिश्चन चलता है, बाइबल पे ख्रिश्चन चलता है, कुरान पे मुसलमान चलता है, वेद पुराण पे हिंदू चलता है, लेकिन डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर के संविधान पे तो पूरा भारत देश चलता है, पूरा भारत देश चलता है। विद्यार्थी मित्रांनो, भारतीय संविधान जर आपण म्हटलं तर हा फक्त वकिलांचा दस्तऐवज नाही, तर या संविधानाबद्दल प्रत्येक विद्यार्थ्यांना माहिती पाहिजे, प्रत्येक पालकांना या संविधानाबद्दल माहिती पाहिजे आणि ही माहिती प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी, याच उद्देशाने आपण आपल्या ज्ञानयुग अकॅडमीच्या माध्यमातून एक राज्यस्तरीय स्पर्धेचं आपण या ठिकाणी आयोजन केलं होतं। आणि ही जी स्पर्धा आपण या ठिकाणी आयोजित केली, ही स्पर्धा आपण 2 राउंड्स मध्ये आयोजित केली होती। जो पहिला राउंड आहे तो राज्यस्तरीय ऑनलाईन राउंड होता, म्हणजे प्रत्येक विद्यार्थी आपल्या घरी मोबाईलवर, लॅपटॉपवर किंवा ज्या डिव्हाइसच्या माध्यमातून तो परीक्षा सॉल्व्ह करणार। आणि त्यानंतर जे क्वालिफाय झालेले विद्यार्थी आहेत, त्या क्वालिफाय झालेल्या विद्यार्थ्यांचा जो दुसरा राउंड आहे तो आपण या अकॅडमीमध्ये आयोजित केला होता। तर जवळपास ऑनलाईनच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभरातून 382 विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये सहभाग नोंदवला होता। आणि आउट ऑफ दिस 382 स्टुडंट्स 140 विद्यार्थी या परीक्षेसाठी क्वालिफाय झाले होते। आणि 140 विद्यार्थ्यांमधून या ठिकाणी प्रत्यक्ष परीक्षा देणारे जे विद्यार्थी होते ते होते 96 म्हणजे आम्हाला या परीक्षेसाठी प्रचंड असा प्रतिसाद विद्यार्थ्यांकडून मिळाला, कारण हा आमच्या एक प्रायोगिक तत्वावरती आपण ही परीक्षा आयोजित केली होती। आणि फक्त बुलढाण्यासाठी पण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी यामध्ये सहभागी झाला। तर आधी जी परीक्षा होती जिल्हास्तरीय, ते नाव बदलून आम्हाला राज्यस्तरीय ठेवावं लागलं। दुसरी महत्वाची गोष्ट की जेव्हा विद्यार्थ्यांनी जेव्हा आम्ही इव्हॅल्युएशन केलं मार्कांचं, तर खूप विद्यार्थ्यांना खूप चांगले मार्क्स मिळाले। आणि नंतर असं काही लक्षात आलं की भरपूर विद्यार्थ्यांना इक्वल मार्क होते। सुरुवातीला आम्ही या परीक्षेसाठी फक्त 5च बक्षीस ठेवले होते, प्राइज फर्स्ट, सेकंड आणि थर्ड, आणि नंतर 2 उत्तेजनार्थ बक्षीस। पण विद्यार्थ्यांचा एवढा प्रचंड प्रतिसाद मिळाला, त्यामुळे आणखी आम्हाला 8 बक्षीस ऍड करावे लागले। आणि या ठिकाणी आज टोटल 13 बक्षिसांचं बक्षीस वितरण होणार आहे। तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये सहभाग घेतला, ज्यांना गुणवत्ता मिळाली, या सगळ्या विद्यार्थ्यांचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो। आमच्या अकॅडमी विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। लवकरच आपला हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू होणार आहे। आणि एक महत्त्वाचं की ज्या विद्यार्थ्यांना रँक मिळालेली आहे ते तर अभिनंदनास्पद पात्र आहातच, पण ज्या विद्यार्थ्यांनी फक्त परीक्षा दिली पण त्यांना हा एक अनुभव सुद्धा मिळालेला आहे। कारण असं म्हणतात, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर, अनुभवातून व्यक्ती शिकतो। दुसरा एक आमचा उद्देश परीक्षेचा हा होता, एमटीएस परीक्षा असो, एनटीएस असो, ऑलिम्पियाड एक्झाम्स असो, एमपीएससी असो, यूपीएससी असो, किंवा केंद्र शासनाची कोणती परीक्षा असो, राज्य शासनाची, म्हणजे कोणत्याही परीक्षेत भारतीय संविधानावर आधारित कोणत्याही परीक्षेत भारतीय संविधानावर आधारित 2-3 क्वेश्चन हमखास विचारतातच। मग या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सुद्धा एक अभ्यास व्हावा, विद्यार्थ्यांना संविधानाबद्दल एक आत्मीयता निर्माण व्हावी, हा पण आमचा एक उद्देश होता। आणि उदंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यामुळे आमची खरोखर ही परीक्षा चांगल्या पद्धतीने आम्ही कंडक्ट केली, असं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटते। आणि ज्या विद्यार्थ्यांना 3rd रँक मध्ये आणि 1st रँक मध्ये 2-2 विद्यार्थी आहेत, पण आम्ही ते जे प्राइज आहे ते विभागून दिलेलं नाही, म्हणजे जे प्राइज ठेवलेले आहेत ते त्यांना स्पेशल प्राइज दिलेलं आहे। नाहीतर भरपूर वेळेस असं होते की एका रँक मध्ये जर 2 विद्यार्थी असतील त्यांना मग ते प्राइज विभागून दिल्या जाते, पण या ठिकाणी ते प्राइज आम्ही स्पेशल विद्यार्थ्यांना ठेवलेलं आहे। लवकरच हे बक्षीस वितरण या ठिकाणी होणार आहे। आपल्या सगळ्यांकडून फक्त आणखी एक अपेक्षा व्यक्त करतो की ज्या पद्धतीने या परीक्षेसाठी आम्हाला आपण उदंड प्रतिसाद दिला, अकॅडमीच्या माध्यमातून जर भविष्यात अशा काही सामाजिक उपक्रम राबवले तर अशाच पद्धतीचा आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळावा, ही अपेक्षा व्यक्त करतो। आणि या ठिकाणी मी माझे प्रास्ताविक संपवतो। धन्यवाद।